परमार्थ केला नाही। अरे आपला बरंच आयुष्य या ठिकाणी व्यतीत झालेलं आहे आणि काही लोकांना वाटत असेल म्हातारपणी परमार्थ करू, पुढे करू, पुढे करू, पुढे करू, पण प्रत्येक पुढे करण्यामध्ये पुढे पुढे काहीतरी थांबलेलं आहे। रामदास स्वामी फार सुंदर सांगतात, 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मताला, मग तो कैसा सावधान, सावधान सावधान वाचे वदना नारायण, मग 30 वर्ष होती। ऐका निदान सावध होणार तुम्ही। मग 30 वर्ष होती, तारा पुत्र मागे फिरती। 30 वर्ष झालं का माणसाचं लग्न होतं, मुलं होतात, पत्नी मुलं मागे मागे फिरतात। बंटीचे पप्पा साखर संपली, बंटीचे पप्पा हातात पिशवी घेऊन पडतच जातात। पत्नीने सांगितलं, हिने सांगितलं, लगेच पडत जाऊन साखर आणतात। 30 वर्ष होती, तारा मागे फिरती, प्रपंच लागे पाठी, मग तो कैसा मारती, सावधान सावधान वाचे वदना नारायण। 40 काय होतं ऐका, 40 वर्ष झाली, डोळा 40व्या वर्षी माणसाच्या डोळ्याला चष्मा लागला, म्हणून या डोळ्याने काय करायचं हे आता विचार करा। एक मुलगा बघा, फास्ट मोटरसायकल, एक खड्डा होता, त्या खड्ड्यात जाऊन पडला, इकडे तिकडे पाहत होता। मग नेमकी काय रे म्हणतात, तुला काही लागलं नाही, थोडंसं खर्च कुठं पाहावं, सगळं भरकटलेलं मन माणसाचं। 40 वर्ष झाली, डोळ्या पडली, कैसे तुझ्या जवळी, सावधान सावधान वाचे वदना नारायण। मग काय झालं, 50 मध्ये काय होतं, 50 वर्ष होते, श्याम त्या ठिकाणी श्याम केस शुभ्र होती। 50 मध्ये माणसाचे केस त्या ठिकाणी पांढरे व्हायला लागतात। लोक एवढे हुशार झाले, म्हणे ताई हो द्या, किती होतात पांढरे, आम्ही डाय करून करून पुन्हा त्याला काढे करू। आता मी काय डायच्या विरोधातली नाही, पण कुणी डाय करावा हे नेमकं तुम्हाला सांगेल। MH18 म्हणजे ज्याचे आपत्कालीन केस पांढरे झालेले आहेत त्याने डाय करावा, ठीक आहे। MH18, MH20, MH30, MH50, फारी फार MH60, पण ज्याच्या मानेत लखवा, हातात लखवा भरलेला आहे तो MH90 सुद्धा डायची वाटी हातात घेऊन, म्हातारे डाय दे ना लावून। म्हातारे डाय लावायला बसली, तिचे केसांना डाय लावायचा होता, पण केसांना सोडून तोंडालाच फटका मारला। आता काय म्हणावं बाप्पा यांना, 50 वर्ष होती, श्याम केस शुभ्र होती, त्याचे म्हातारा सावधान सावधान वाचे वदना नारायण। साठीची बुद्धी नाठी, मग आता आली काठी। साठीची बुद्धी नाठी नसते बाबा। बघा एकदा काय झालं, म्हणजे डोकं काम करत नाही वयाच्या साठीला माणसाचं। एकदा काय झालं, शिवजयंतीला 19 फेब्रुवारीला त्या ठिकाणी एका कीर्तनकाराचं कीर्तन होतं, युवा कीर्तनकार होते, आणि म्हणून त्या ठिकाणी युवा कीर्तनकारांचं, या बाबा बसा, अरे बाबा रामकृष्ण, साठीची बुद्धी नाठी, साठीला माणसाचं डोकं काम करत नाही बरं का। एका युवा कीर्तनकारांचं कीर्तन 19 फेब्रुवारीला
आणि म्हणून एका बंगल्यामध्ये त्या त्या कीर्तनकारांची व्यवस्था करण्यात आली. मग लोक म्हणाले, महाराज आम्ही थोडी सौड वगैरे व्यवस्था करून पाहतो, तुम्ही आम्ही आरंभ करेपर्यंत त्या बंगल्यामध्ये बसला. बंगल्यामध्ये बसले कीर्तनकार. तेवढेच काय झालं, एक हातामध्ये काठी टेकवत 60 वर्षाचे आजोबा त्या ठिकाणी आले आणि म्हणाले, महाराज आले? हो आलोय. काय तुमचं नाव? माझं नाव अमुक अमुक. बरं बरं. गाव कोणतं? घरीदारी बरी आहे ना तुमचं? आता काय सोयर पण करायचं आहे का आमच्या सोबत तुम्हाला? नाही नाही, मनाला वाटून घेऊ नका, पण तुम्ही या गावून त्या गावला बोंबलत फिरता, म्हणून म्हटलं विचारावं की खरीदारी बरं आहे का. महाराज म्हणाले, आबा आम्ही काय आमच्या मनाने येत नाही, तुम्हीच लोक आम्हाला बोलवता म्हणून आम्ही येतो. आम्ही काय आमच्या मनाने येतो का? तुम्ही लोक आमची कीर्तन घेतली नाही तर आम्ही कशाला तुमच्या गावाला बोंबलत फिरणार? तुम्ही लोक आमच्या कथा कीर्तन घेता म्हणून आम्ही या ठिकाणी येतो. बरं बरं. महाराज लग्न बिग्न झालंय तुमचं? आता 25 वर्षाचं वय, तरुण मुलगा कीर्तनकार. लाजले महाराज. बरं. नाही नाही म्हणे आबाजी, लग्न राहिलं माझं. बरं बरं. काही मुलं बाळ तुम्हाला? आता काय म्हणावं यांना, साथीची बुद्धी नाही मग सत्तराची झाली रचना बसल्याने उठवेला उठल्याने मिळून 80 20 4 20 मग झाला 80 मध्ये वय झालं का माणूस अपयशी होत असतो. म्हणून आबाजी 80चं वय झालं का कोणी त्या ठिकाणी सोयर पण लग्न जोडवायला जायचं नाही बरं का, कारण तो मनुष्य अपयशी होत असतो. आणि सासूबाईंनो तुम्ही सुद्धा घरामध्ये जास्त लक्ष घालायचं नाही. 80चं वय झालं का बरं की सुनेनं भाजीत किती मीठ टाकलं, तेल किती टाकलं, अजिबात शपथ तुम्हाला माझी किचन मध्ये पाय सुद्धा टाकायचं नाही, कारण 4 20 मिळून 80 मग झाला अपयशी. पाण्यातील मछलीचा इसी जीव होत कासावीसी सावध सावधान वाचे वदाना. मग वर्ष झाले 90 बोलावी एक शब्द स्त्री आता तोंडात सावध एक शतक पूर्ण ऐका, एक शतक पूर्ण झाले का मग सावध झाले ना सावध. सोडायचं का मग परमार्थ प्रपंच?